महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट। भाजप 28 जागा लढवणार। नाशिकची जागा अजितदादांकडे जायची शक्यता, तर ठाण्यातून शिंदेंच्या सेनेचा उमेदवार लढणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा राज्यात प्रचाराचा झंझावात। एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात 10 भव्य सभा होणार, तर आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था रेकॉर्ड करेल। मोदींनी मुंबई दौऱ्यात व्यक्त केला विश्वास। साताऱ्यातून महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढण्याची शक्यता। जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर उत्सुकता, तर जागा मिळाल्यास नक्की लढू, चव्हाणांची प्रतिक्रिया। आरोग्य खात्यात 6500 कोटींचा घोटाळा। रोहित पवारांकडून घोटाळ्याची फाईल उघड, तर पत्रकार परिषदेत खेकडा दाखवत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर निशाणा। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट। भुजबळांसह निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस। 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। रासपच्या महादेव जानकरांच्या प्रचारासाठी महायुतीची परभणीमध्ये प्रचार सभा। अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांची उपस्थिती। विरोधकांवर निशाणा। जेजुरी बुलढाण्यासह पुरंदरमध्ये पाण्यासाठी वणवण। पाणी पुरवठा नियमित न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा जेजुरीकरांचा इशारा, तर पुरंदरमध्ये सिंचन योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक। सुप्रीम कोर्टानं असंवैधानिक ठरवल्यानंतरही निवडणूक रोखे छापल्याचं उघड, तर 2014च्या आधीच्या निवडणूक रोख्यांचं काय? पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सवाल।